मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली किचनमध्ये असते, म्हणूनच ती सर्वांना विचारते, मी यांच्यासाठी कॉफी करतेय तर हातासरशी तुमच्यासाठी सुद्धा बनवू का? तेव्हा कल्पना रागातच म्हणते, काही गरज नाही, तू फक्त तुझ्या नवऱ्यासाठी बनव. आमच्या ताब्यामध्ये स्वयंपाकघर आलं की विमल आमच्यासाठी बनवेल कॉफी. मग त्यानंतर कल्पना म्हणते, पूर्णाई तुम्ही इथे बसा, विमल तुमच्यासाठी कॉफी घेऊन येईल. तेव्हा ठीक आहे असं पूर्णाजी म्हणतात. तर आता तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि हाय पूर्णाजी, हाय मम्मा असं म्हणतो, परंतु त्या दोघीही काही बोलत नाही. मग अर्जुन विचारतो, काही झालंय का? तेव्हा त्या दोघीही गप्पच राहतात. मग अर्जुन म्हणतो, तुम्ही दोघीही बोलत नाही म्हटल्यानंतर काही झालं नसेल, ठीक आहे. तेव्हा तो सायलीला म्हणतो, मिसेस सायली जरा वर येता का, तुमच्याबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. सायली म्हणते, हो आले, हा कॉफी घेऊन येते. म्हणून एक कपात कॉफी न घेता ती 2 कपांमध्ये कॉफी घेते. तिला माहीत असतं यावेळी पूर्णाजींना कॉफी हवीच असते. तेव्हा ती आता पूर्णाजींसमोर लगेच कॉफीचा मग ठेवते. तर कल्पना काही न बोलता नुसती शांत उभी राहून तिच्याकडे पाहतच राहते आणि त्या कॉफीच्या मगाकडे सुद्धा. इकडे सायली ही आता जिन्यावर उभी असते, कारण तिला पाहायचं असतं पूर्णाजी कॉफी पितायत की नाही. मग त्यानंतर पूर्णाजी या रागातच म्हणतात, विमल मला कॉफी करून आण आणि लगेच माझ्या रूममध्ये घेऊन ये. असं म्हणून कल्पना आणि पूर्णाजी या दोघीही आता रूममध्ये जातात. तेव्हा सायलीला आता खूपच वाईट वाटतं. तेव्हा सायली आता गालातच हसते आणि रूममध्ये जाते. तर तेथे आता अर्जुन वेगळ्याच कोणत्या तरी विचारात असतो. त्याचवेळी सायली आता त्याच्या चेहऱ्याकडे पाहून विचारते, काय हो, काय झालं? जोशी वकिलांनी अजून काही चुकीचं काही मधुभाऊंना सांगितलं नाही ना? अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, अहो तो माणूसच पूर्णपणे चुकीचा आहे. सायली आश्चर्याने विचारते, म्हणजे काय झालं? तेव्हा अर्जुन घडलेल्या सर्व घटना आता सांगू लागतो, की कशा प्रकारे पवार वकील आणि जोशी एकमेकांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर त्या दोघांचाही बॉस हा महिपत आहे आणि महिपतने जोशीला आता मधुभाऊंची केस घ्यायला सांगितली. तेव्हा सायलीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती विचारते, काय म्हणजे तो जोशी हा महिपतचा माणूस आहे? तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो. त्याचवेळी मधुभाऊंची तो एवढी मोठी फसवणूक करतोय का, सायली विचारते. अर्जुन म्हणतो, जेव्हा तो मधुभाऊंची केस घेण्यासाठी आला होता ना, तेव्हाच मला डाऊट आला होता, कारण तो जोशी मधुभाऊंची केस घेऊन त्यांना नाही तर अगदी साक्षीला सोडवणार आहे आणि तो महिपत हा जोशीचा वापर करून मधुभाऊंना कशा प्रकारे फाशी होईल याचाच विचार करतोय. तेव्हा महिपतचा हेतू काहीही असू दे, तो महिपत हे विसरतोय की तुम्ही मधुभाऊंसमोर अगदी ढाल बनून उभे आहात. पण ही खूप भयानक माणसं आहेत हो. अर्जुन तिला प्रॉमिस करतो, डोंट वरी, काळजी करू नका, मी मधुभाऊंना काहीही होऊ देणार नाही, एक लॉयर म्हणून आणि एक नवरा म्हणून सुद्धा. तेव्हा सायली म्हणते, पण त्यासाठी मधुभाऊंना जोशीबद्दल सगळं काही कळायला हवं ना, आपण लगेच त्यांना सगळं सांगूयात का? त्यावेळी अर्जुन म्हणतो, नाही सांगू शकत मिसेस सायली, कारण मधुभाऊ ऐकणार आहेत का लगेच? त्याचवेळी सायली म्हणते, हो तेही खरंच आहे, कारण मधुभाऊंचा तुमच्यापेक्षा सर्वात जास्त विश्वास त्या जोशीवरच आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, कुसुमताईंना सर्व काही सांगून टाका, म्हणजे जोशीचा फोन वगैरे आला तर त्या अलर्ट तरी होतील. तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते आणि लगेच कुसुमताईला कॉल करते. त्यावेळी कुसुमताई आता कॉल रिसीव करत विचारते, काय ग, काय झालं सायली? मग सायली म्हणते, कुसुमताई आपण विचारसुद्धा करू शकत नाही, एवढी मोठी गोष्ट घडली आहे. तेव्हा काय झालं, कुसुम काळजीने विचारते. मग सायली म्हणते, अगं जोशी वकील आहे ना, तो महिपतने पेरलेला माणूस आहे. हे ऐकून कुसुमलाही मोठा धक्काच बसतो. मग आता सायली पुढे सांगू लागते, तो मधुभाऊंना सोडवणार नाही, तर उलट आता शिक्षा कशी होईल याचा तो विचार करणार आहे आणि म्हणूनच असले चुकीचे सल्ले तो देत सुटलाय. त्यावेळी कुसुम विचारते, काय आणि मधुभाऊ हे सगळं ऐकतायत? तेव्हा सायली म्हणते, हो अगं, पण तू मधुभाऊंना ना नियमितपणे पोलीस स्टेशनला घेऊन जा, म्हणजे जाच, आणि त्यांची एकही सही चुकणार नाही याकडे बघ. तेव्हा आता कुसुम म्हणते की कसं आहे ना, पुन्हा एकदा जोशी फोन करून सांगणार की जाऊ नका म्हणून. मग सायली म्हणते, तू मधुभाऊंचा फोनच बंद करून ठेव ना. पण तसंही ते फोन वाजल्याशिवाय फोनकडे बघत सुद्धा नाही आणि त्यांना काहीतरी कारण सांग, बॅटरी वगैरे गेली आहे म्हणून, पण त्यांना नियमितपणे घेऊन जा कुसुमताई. मग आता कुसुम म्हणते, मधुभाऊंचं ना त्या जोशाबरोबर बोलणंच नाही होऊ देणार. त्याचवेळी सायली म्हणते की 1-2 दिवसांचाच प्रश्न आहे, त्यानंतर हे त्या जोशाचं खरं रूप
मधुभाऊंसमोर आणतीलच. त्यामुळे फक्त 1-2 दिवस अलर्ट राहा आणि मधुभाऊंना तिकडे सही करायला घेऊन जा. तेव्हा कुसुमाता ठीक आहे असं म्हणते आणि मग नंतर फोन ठेवते. सायली आता खूपच टेन्शनमध्ये येते. अर्जुन आता तिच्याजवळ येत तिला म्हणतो, तुमचा माझ्यावरचा कॉन्फिडन्स मी अजिबात असा खोटा ठरू देणार नाही मिसेस सायली. असा काहीतरी ट्रॅप टाकेन, त्यामध्ये जोशी नक्कीच अडकेन. तर दुसरीकडे नागराज मोबाईलमध्ये काहीतरी कॉमेडी व्हिडिओ पाहत असतो आणि एकटाच वेड्यासारखा हसत असतो. तेवढ्यातच प्रिया तेथे येते आणि म्हणते, काका अहो आता तुम्ही माझ्याकडे बघणार सुद्धा नाही आहात का? माझ्याबरोबर बोलणार सुद्धा नाही का? त्याच वेळी आता तो म्हणतो, बोल पटकन काय बोलायचंय. मग आता प्रिया पुन्हा एकदा म्हणते, अहो आता अर्जुनसोबत लग्न करण्याचा प्लॅन आपला फसला म्हणून काय तुम्ही मला फासावर लटकवणार आहात का? त्यावेळी आता नागराज लगेच प्रियाला फासावर लटकवण्याची स्वप्न पाहतो. तेव्हा प्रिया म्हणते, अगोदरच तुम्ही मला धमकवलं, आश्रमातली ती पोटली दाखवली, अशाने काय होईल माहितीये का? आपली टीम टिकणार तरी कशी? तेव्हा नागराज विचारतो, काय आपली टीम? पण होती तरी कधी आपली टीम? त्याच वेळी आता नागराजला प्रिया म्हणते की अहो काका असं काय करताय, महिपत किती डेंजर आहे हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण त्याच्या काही मनाविरोधात झालं ना तर तो तुम्हाला असा चुटकी सरशी उडवेल. तेच अशा वेळी आपण दोघेही एकत्र असलो पाहिजे. आपल्या दोघांची एक टीम असली ना म्हणजे एकमेकांना आपण साथ देऊ. तेव्हा नागराज विचारतो, काय तू मला साथ देणार तू? तेव्हा नागराज हसतो आणि म्हणतो, अगं ज्या बापाने तुला लहानचं मोठं केलं, त्याचबरोबर तू अनाथ असूनही तुला एवढं मोठं केलं, तुझा सांभाळ केला, तुला खायला प्यायला दिलं आणि तू त्याची नाही होऊ शकली तर माझ्या टीममध्ये काय सामील होणार? अगं त्या महिपतपेक्षा मला तुझ्यापासूनच खूप मोठा धोका आहे आणि तुझ्यापासूनच सावध राहायला हवं. तेव्हा प्रिया आता म्हणते, काका काका मी तुम्हाला प्रॉमिस करते की माझ्यापासून तुम्हाला कधीही धोका होणारच नाही, फक्त मला माझी पोटली द्याल का परत? त्याचवेळी नागराज हसून विचारतो, म्हणजे हे सर्व प्रयत्न तुझे फक्त पोटली मिळवण्यासाठी चालू आहे म्हणायचे? अगं पण मगापासून तू हे जे काही प्रयत्न करतेय ना प्रिया, ते सगळे तुझे आता वाया गेलेत. आता ही पोटली तुला तर कधीच मिळणार नाही. तेव्हा प्रिया विचारते, आता मी जर असं काही केलं ज्यामुळे आपल्याला खूप फायदा होणार असेल तर मग देणार ना ती पोटली? तेव्हा तू असं काय करणार आहे? नागराज विचारतो. प्रिया मनातच विचार करते, सुभेदारांची मला पुन्हा एकदा सून व्हायचंय, म्हणजे तुमच्या या राक्षसांची नाटकं ना कायमची बंद होतील, असं म्हणून ती त्याच्याकडे पाहत हसते. तेव्हा तो आता चुटकी वाजवतो आणि विचारतो, काय करणार काय आहे? अगं डोक्यात काही प्लॅन आहे की नुसते आपल्या हवेतल्या विरून जातील अशा गप्पा? ते आता प्रिया म्हणते की अर्जुन बरोबर लग्न करून आपल्याला जे जे काही मिळणार होतं ते या प्लॅनमधून मिळणारच आहे. म्हणजे फक्त तो प्लॅन मी आता तुम्हाला सध्या सांगू शकत नाही, कारण ते पाहूनच तुम्हा सर्वांचे डोळे आता दिपतील. त्यावेळी नागराज विचार करतो, आता हिच्या डोक्यात नक्की काय प्लॅन असेल? आणि मग नंतर तिच्या तोंडावर तो विचारतो, प्लॅन वगैरे काहीच नाहीये, म्हणजे त्या तोंडाच्या वाफा हट, असं म्हणून तो तिला झिडकारतो. त्याचवेळी आता तो तिची टिंगल करतो आणि म्हणतो, त्या अर्जुन बरोबर लग्न होण्या त्या अर्जुनशी माझं लग्न होणार असं म्हणून सारखी नाचत होती. काय झालं? हातामध्ये नारळ मिळाला. नारळ प्रिया, आता तुझ्याच्याने काहीच होणार नाही प्रिया, बस माझ्याकडे तुझ्यासाठी एवढाच वेळ होता, तू गेली तरी चालेल. तेव्हा ती म्हणते, हो जाते, परंतु माझी पोटली? मग आता तो म्हणतो, निघ आता, आणि पुन्हा या पोटलीचा विषय सुद्धा काढायचा नाही, असं म्हणून तो खूपच चिडतो. तेव्हा प्रिया आता मनातच विचार करते, मी अश्विनच्या नावाचं मंगळसूत्र घालून जेव्हा तुमच्या समोर उभी राहीन ना तेव्हाच तुमचा हा माज उतरेल, असं म्हणून प्रिया रागातच नागराजकडे पाहते. आणि तो दिवस फार दूर नाहीये असं म्हणून प्रिया अश्विन बरोबर लग्न करण्याची स्वप्न रंगवते. इकडे सायली अर्जुन रूम मध्ये असतात. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊंच्या काळजीने ना मला अस्वस्थ व्हायला झालंय, काय करावं ना कळत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण मला सुचलंय, मी तुम्हाला सांगितलं ना मिसेस सायली, मी मधुभाऊंना काहीच होऊ देणार नाही. त्यावेळी सायली म्हणते, पण तुम्ही काय करणार आहात? त्याचवेळी आता अर्जुन म्हणतो, हो सांगतो, अगोदर मला माझा प्लॅन सुरू तरी करू द्यात ना. त्याचवेळी अर्जुन चैतन्याला कॉल करतो आणि म्हणतो की ऐक ना चैतन्य, अरे आपले जे 2 इन्फॉर्मन्स आहेत ना, प्रशांत आणि सिद्धेश. त्यावेळी चैतन्य विचारतो की त्यांचं काय आता? तेव्हा अर्जुन म्हणतो, त्यांना उद्या ना ऑफिसमध्ये बोलवून घे, आपलं खूप महत्त्वाचं काम आहे.
मग चैतन्य हसूनच म्हणतो ओके, लगेच कॉन्टॅक्ट करतो आणि त्यांना उद्या बोलवून घेतो. त्याच वेळी आता फोन ठेवल्यावर सायली लगेच विचारते, अहो नक्की कुणाला बोलवलंय तुम्ही उद्या ऑफिसमध्ये? आता सायली विचारते, नक्की कुणाला बोलवलंय तुम्ही? अर्जुन म्हणतो, लॉयरला मदत करणारी अशी काही माणसं असतात, ती कधी इन्फॉर्मर असतात, कोर्टामध्ये येऊन अशी साक्ष देतात की समोरचा जो माणूस असतो ना तो खरंच बोलतो आणि क्रिमिनलला ट्रॅप करण्यासाठी अशा माणसांचा नक्कीच वापर केला जातो. आणि आता याच दोन माणसांची मदत घेऊन मी जोशीला अडकवणार, कारण तो ॲडव्होकेट कमी क्रिमिनल जास्त आहे. तेव्हा अर्जुनचा हा प्लॅन सायलीला आता आवडतो. मग दुसरीकडे प्रतिमा हॉलमध्ये बसलेली असते तेव्हा प्रिया तेथे जाते आणि म्हणते, आई अगं लग्नामध्ये जो काही गोंधळ झाला त्यापासून आपला सुभेदारांशी काही कॉन्टॅक्टच नाही आहे. मला काय वाटतं आपण जाऊया का, पूर्ण आजीला एकदा भेटून येऊयात का? तेव्हा प्रतिमा म्हणते, पण तुला परवानगी नाही दिली, मला दिली आहे फक्त परमिशन तिकडे जाण्याची. तेव्हा मी जर एकदा गेले तर काही हरकत नाही, बाबा काही बोलणार सुद्धा नाही असं प्रिया म्हणते. तुला जे वाटतंय ना तेच मला सुद्धा वाटतंय अगं. अर्जुनचं व माझं लग्न न झाल्यामुळे दोन घरातील संबंध उगीच बिघडायला नको. तेव्हा प्रतिमा म्हणते, हो बरोबर आहे, परंतु आता सर्वजण माझ्यावर तिकडे गेल्यानंतर खूप चिडतील, त्यामुळे नकोच, आता आपण जरा 2-3 दिवसांनी जाऊयात. त्याच वेळी आता प्रियाला धक्का बसतो आणि ती विचारते, 2-3 दिवसांनी? अगं त्यांचा राग जर जास्त वाढला तर मग काय करायचं? अगं आपण एक काम करूयात ना, जाऊयात ना आता, कारण त्यांचा राग जर वाढला तर असंही होऊ शकतंच ना गं आई. ते जर जास्त चिडले तर त्याचा सर्वात जास्त त्रास तुलाच होईल ना आई. त्याच वेळी प्रतिमा आता मनात विचार करते, हिने माझ्यावर चिडून माझ्या हातात असणारा कप फेकला आणि हिलाच माझी काळजी वाटतेय, असं का वागत असेल ही, असा प्रतिमाला प्रश्न पडतो. प्रिया आता फोर्स करू लागते की आई जाऊयात ना, मला मामा मामी पूर्णाजी या सर्वांची खूप आठवण येतेय. तेव्हा प्रिया आता हो असं म्हणते. तर दुसऱ्या दिवशी अर्जुन आता फाईल आपल्या बॅगमध्ये ठेवत असतो आणि ऑफिसला जाण्याच्या तयारीत असतो. तेवढ्यातच सायली आता तेथे येते. मग अर्जुन तिला आता कंगवा द्या असं म्हणण्याच्या आतच ती त्याच्याकडे तो कंगवा देते. तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे पाहून हसतो. मग सायलीसुद्धा खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहते. मग आता अर्जुन देखील तेवढ्याच प्रेमाने सायलीकडे पाहत असतो. तर सायली लाजूनच कपाटाजवळ जाते. मग त्याचं केस विंचरून झाल्यानंतर तो म्हणतो, मिसेस सायली. तेव्हा आता सायली काही म्हणण्याच्या आतच त्याच्याकडे आता लगेच रुमाल देते. मग आता तो पुन्हा एकदा हसतो. आता तो पुन्हा एकदा तिला आवाज देणार असतो, तर तेवढ्यातच सायली त्याच्या हातात पाकीट देते. मग आता तो म्हणतो की तुम्ही मला मिसेस सायलीसुद्धा म्हणू देत नाही आहात, तुम्ही नावसुद्धा घेऊ देत नाही, माझ्या वस्तू लगेच पटपट माझ्या हातात देत आहे. त्यावेळी सायली म्हणते, कारण एक सेकंदही आज वाया जायला नको, कारण मधुभाऊंना आपल्याला त्या महिपतच्या आणि जोशीच्या कचाट्यातून सोडवायचं आहे, बरोबर ना? तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो. तो विचारतो, काय म्हणजे यासाठी चाललंय का हे सगळं, माझ्यावरच्या प्रेमामुळे नाही का? मग आता ती म्हणते की तसं नाही हो, तू मधुभाऊंना आपल्याला सत्य सांगायचंय ना, तेव्हा आता आपण यासाठीच लग्न केलंय ना, असं ती अर्जुनला विचारते. तेव्हा अर्जुन हसतच म्हणतो, ते पहिलं लग्न. ते अर्जुन अगदी तिच्या जवळ जातो आणि तिला विचारतो, आत्ता हे लग्न कशासाठी केले माहिती आहे ना? मग आता ती म्हणते, नाही माहीत, असं म्हणून ती पटकन बाजूला होते आणि अगदी लाजतच विचारते, तुम्ही सांगा ना, मला नाही आठवत कशासाठी केलंय. अर्जुन अगदी प्रेमाने तिच्या जवळ जातो, तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की कारण आपल्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तर सायली लाजूनच लाल होते आणि अर्जुनला पटकन मिठी मारते. तेव्हा आता तो पुन्हा एकदा आय लव्ह यू सो मच मिसेस सायली असं तिला म्हणतो. त्यावेळी आता ती लाजतच विचारते, तुम्हाला जायला उशीर होत नाही का? मग आता तो म्हणतो, अजिबात नाही, असं म्हणून तो तिच्या गालावर किस करणार असतो. तर सायली पटकन तेथून बाजूला पळते. आता अर्जुन हा म्हणतो, फाईन, आता मला निघायला उशीर होतोय म्हणून, नाहीतर तुम्हाला दाखवलंच असतं. मग आता तो म्हणतो, एनिवे संध्याकाळी मी पुन्हा येणारच आहे ना, तेव्हा मी आहे आणि तुम्ही आहातच.
तेव्हा सायली आता खूपच लाजत असते. त्यानंतर आता अर्जुनला ती विचारते की एक प्रश्न विचारू का हो तुम्हाला? मग अर्जुन म्हणतो विचारा की. तेव्हा ती म्हणते मला ना खूप काळजी वाटतीये हो, कारण मधुभाऊंच्या केसच्या अडचणींमध्ये वाढ नाही होणार ना. तेव्हा तिचे दोन्हीही हात हातात घेत तो आता विचारतो विश्वास आहे ना माझ्यावर? तेव्हा सायली म्हणते हो विश्वास आहे आणि म्हणून तर मी एवढी शांत आहे, कारण जोपर्यंत तुम्ही आहात ना तोपर्यंत मधुभाऊंच्या जीवाला अजिबात धोका नाही आहे, कारण तुम्ही ती लढाई नक्कीच जिंकाल. तेव्हा अर्जुन तिला थँक्स असं म्हणतो, पण तुमच्या लढाईचं काय? त्यावेळी सायली विचारते आता माझी कोणती लढाई? तेव्हा सायली विचारते कोणती ओ लढाई? मग अर्जुन म्हणतो माझी लढाई मैपत सोबत आहे. आता कठीण आहे ती, परंतु मी नक्कीच मॅनेज करेल. पण तुम्हाला तर सुभेदार फॅमिली बरोबर लढायचंय, ते आता कसं मॅनेज कराल तुम्ही? तेव्हा सायली म्हणते तुम्ही काय बोलताय? कोणाची तुलना कोणाशी करताय? हे काही कळतंय का? तेव्हा अर्जुन आता म्हणतो काय? अहो खालच्या मजल्यावर जी माणसं फिरतायत ना ती खरंच खूप डेंजरस आहेत. तेव्हा सायली आता म्हणते तुम्ही माझ्या माणसांबद्दल बोलताय, मी अजिबात ऐकून घेणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो फ्रेश, अगदी फ्रेश वाटतंय आता, कारण सकाळी सकाळी बायकोचा ओरडा खाल्ल्यानंतर अशी एकदम एनर्जी येते, फ्रेश वाटतं आणि असं फ्रेश फील होतं. तेव्हा सायली जरा रागातच त्याच्याकडे पाहते. त्यानंतर तो आता म्हणतो की मला थोडी जर एनर्जी मिळाली ना तर मी नक्कीच दिवसभर चांगलं काम करू शकेन. तेव्हा सायली विचारते काय एनर्जी हवी आहे ना? या या नाश्ता करून घ्या असं म्हणून ती त्याला फोर्सफुली नाश्ता करायला बसवते. तेव्हा सायली आता लगेच तेथून चाललेली असते. अर्जुन लगेच तिचा हात पकडतो आणि तिला अडवतो. मग आता तुम्ही केला का नाश्ता असं आता अर्जुन विचारतो. सायली म्हणते तुमच्या आधी करेल का मी? तो तिला म्हणतो चला आपण दोघेही एकत्र करूयात नाश्ता. त्यावेळी सायली म्हणते नाही हो, स्वयंपाकघर माझ्या हातात मिळाले, वेळ जर टळून गेली ना तर काहीच काम होणार नाही मग, असं म्हणून आता तीच कामांची लिस्ट सांगू लागते. तेव्हा अर्जुन पटकन तिच्या तोंडात घास भरवतो. मग सायली त्याच्याकडे पाहून खूपच गोड लाजते. तर आता दोघेही एकमेकांना अगदी प्रेमाने घास भरवू लागतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. सायली अर्जुन एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहत असतात आणि ते दोघेही एकत्र आहेत म्हणून त्या दोघांनाही आनंद झालेला असतो. दुसरीकडे मधुभाऊ आता चहा पित असतात, नाश्ता करत असतात. त्याचवेळी कुसुमताई तेथे जाते आणि लगेच मधुभाऊंचा मोबाईल आता शोधू लागते. तेव्हा मधुभाऊंना कळू न देता हे सगळं ती करत असते. मधुभाऊंचे आज गुडघे खूप दुखत असतात, ते सारखे गुडघ्यांना हात लावत असतात. मग आता कुसुम म्हणते अहो एक काम करूयात मधुभाऊ, आपण आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात, सही करूयात आणि येताना भाजी घेऊन येऊ. तेव्हा आता कुसुमला लगेच मधुभाऊ म्हणतात काय हे भाजी बिजी आणण्याचं काम तू तुझं कर हां, पण आज मी पोलीस स्टेशनला नाही जाणार. तेव्हा कुसुम विचारते का बरं? मग आता त्या जोशीने सांगितलं ना की आज नाही गेला तरीही चालेल, म्हणजे रोजच्या रोज नाही गेला तरीही चालेल. तेव्हा कुसुम हसते आणि म्हणते अहो असं नाही, हो रोजच्या रोज त्यांनी कालच जायला नाही सांगितलं का? मग आता मधुभाऊ म्हणतात की मी आता काय करतो, त्यांना फोनच करतो आणि विचारतो रोजच्या रोज जाण्याची आवश्यकता आहे का? मग कुसुम जरा घाबरते आणि म्हणते अहो फोन कशाला, आज कशाला उगीच फोन करत आहे? काल पाहिलं ना ते किती गडबडीत होते कामाच्या, आणि आपल्या डिस्टर्ब कशाला उगीच, त्यांना सांगितलंय ना काल एकदा त्यांनी. मग आता कुसुम म्हणते पोलीस स्टेशनला जाण्याच्या निमित्ताने तुमचे पाय तरी मोकळे होतील ना, कारण घरात बसून बसून सारखे गुडघे दुखतात आणि पाय सुद्धा आखडतात, आणि एक फेरी मारली की पाय सुद्धा मोकळे होतील. सही केल्याने कुठे काय आपलं नुकसान होणार आहे का? अहो चला ना मधुभाऊ, मला एकटीला बाहेर जाण्याचा कंटाळा सुद्धा आलाय, असं म्हणून आता ती मधुभाऊंना सारखी म्हणत असते की चला बाहेर. त्याच वेळी आता दुसरीकडे जोशी वकील हा मधुभाऊंना कॉल करत असतो. मग आता मधुभाऊंचा फोन बंद लागत असल्यामुळे जोशीला खूप टेन्शन येतं. तो डोक्याला हात लावतो, म्हणतो की मधुकर पाटील फोन बंद करून नक्की कुठे गेला असेल कळतच नाही. इकडे आता कुसुम अजूनही फोर्स करत असते की चला ना मधुभाऊ प्लीज आपण जाऊया, तो जोशी ना तुम्हाला म्हातारा समजतो, त्यांनी सूट घेतली आहे, म्हणजे तुमचं वय काय एवढं जास्त आहे का? तेव्हा मधुभाऊ आता म्हणतात नाही नाही, माझं वय कुठे एवढं आहे, अजूनही जाऊन मी सही करून येऊ शकतो. मग कुसुम म्हणते तेच तर मी म्हणते, तरुणांना लाजवेल एवढा उत्साह आहे अजून तुमचा? तेव्हा तो समजतो काय असं म्हणून
तू चल उरकून घ्या, आपण जाऊयातच. तेव्हा कुसुम आता हो असं म्हणते आणि आनंदाने लगेच किचनमध्ये पळते. तर दुसरीकडे रविराज रूममध्ये बसलेला असतो. तेव्हा प्रिया तेथे येते आणि बाबा बाबा करते. मग रविराज रागातच विचारतो, काय आहे प्रिया आता? मग आता ती लगेच जवळ येते आणि म्हणते, बाबा प्लीज माफ करा ना हो मला. मला माहीत आहे मी खूप चिडते, आईबरोबर वेड्यासारखं वागते, पण माझी मनस्थिती तुम्ही समजून घ्या ना. मला तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे. म्हणजे कॉलेजमधून हुशार विद्यार्थी आहे ना, त्यांच्यासाठी इंटर्नशिप ऑफर झाली आहे आणि त्यामध्ये माझा सुद्धा नंबर लागलाय. रोज मला ब्युटिकमध्ये जावं लागेल आणि पगार जास्त नाही मिळणार, परंतु बाबा माझं मन रमेल ना. मी जाऊ का हो बाबा? असं म्हणून ती आता परमिशन मागते. तेव्हा आता रविराज म्हणतो, हो जा की बाळा, मी कधी नाही म्हणालोय तुला. तुझं मन सुद्धा रमेल तिकडे गेल्यानंतर आणि लोकांबरोबर नवीन तुला ओळख सुद्धा निर्माण होईल आणि तुला समजेल आयुष्यात पुढे काय करायचंय. तेव्हा प्रिया खुश होते आणि म्हणते की बाबा ठीक आहे, मी आता जाते आणि त्यांना कळवते फोन करून की मी यायला तयार आहे. मग आता रविराज सुद्धा खुश होतो आणि तिला हो असं म्हणतो. त्याच वेळी आता तो मनात विचार करतो, जर अशी इंटर्नशिपमध्ये जास्त वेळ गुंतली ना तर अर्जुन सुभेदाराचा विषय तिच्या डोक्यात येणार नाही. दुसरीकडे प्रशांत सिद्धेशला आता अर्जुनने त्याच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं असतं. मग आता माझा प्लॅन तुम्ही नीट ऐकून घ्या असं तो म्हणतो. तू प्रशांत ऐक, आता एक फेक केस घेऊन ॲडव्होकेट जोशीकडे जा. डिस्कशनसाठी तुम्ही एका बारमध्ये किंवा कॅफेमध्ये जा आणि तो आता सिद्धेशला सांगतो की तू रिअल इस्टेट एजंट बनून तिथेच प्रशांतच्या बाजूला जाऊन बसायचं. त्याच बारमध्ये जिथे प्रशांत आणि जोशी बसले आहेत ना, त्याच मागच्या सीटवर जाऊन बसायचं आणि अशा पद्धतीने डिस्कशन करायचं की आपला आवाज हा ॲडव्होकेट जोशींपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जोशीच्या कानापर्यंत ही बातमी पोहोचली पाहिजे की मला माझी इलिगल प्रॉपर्टी ही विकायची आहे. तेव्हा आता प्रशांत म्हणतो, इलिगल प्रॉपर्टी? अहो अर्जुन सर, पण तुम्ही काही इलिगल करताय याच्यावर जोशीचा कसा विश्वास बसेल? अर्जुन हसतच म्हणतो, डोंट वरी प्रशांत, मी लगेच हँडल करतो. मग आता अर्जुन म्हणतो, या इलिगल प्रॉपर्टीमुळे ॲडव्होकेट जोशी हा नक्कीच अडकेल. मग आता तुम्हा दोघांना नीट व्यवस्थित प्लॅन कळला आहे ना असं चैतन्य विचारतो. तेव्हा नाही, डाऊट काहीच नाही असं सिद्धेश म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, फंटॅस्टिक, आता या नाटकाची वेळ जागा मी तुम्हाला कळवतो मेसेज करून. तेव्हा ठीक आहे असं ते दोघेही म्हणतात. तेव्हा आता ते दोघेही जेव्हा तेथून जातात तेव्हा चैतन्य म्हणतो, काय कमाल प्लॅन केलाय रे अर्जुन, त्या जोशीला अडकवण्यासाठी खरंच भन्नाट प्लॅन बनवला आहेस तू. तेव्हा चैतन्य म्हणतो, त्या जोशीला जर समजलं ना तू इलिगल प्रॉपर्टी विकतोय म्हणून, तर लगेच तो जोशी ना महिपतला जाऊन सांगणार आणि मग त्या दोघांची लगेच मीटिंग होणार. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, ती मीटिंग तर झालीच पाहिजे, ॲडव्होकेट जोशी हा महिपतला भेटलाच पाहिजे, कारण त्या दोघांना एकत्र बघितल्याशिवाय मधुभाऊंना विश्वास बसणार नाही की जोशी हा महिपतचा माणूस आहे आणि मगच मधुभाऊ ती केस काढून लगेच माझ्याकडे देतील आणि एकदा का ती केस माझ्याकडे आली ना, त्या बापलेकीला मी जेलमध्ये पाठवणारच. मग आता ठरल्याप्रमाणे त्यानंतर लगेच जोशी वकिलाला एका कॅफेमध्ये प्रशांत बोलवून घेतो आणि लगेच ठरलेल्या प्लॅनप्रमाणे तो सांगू लागतो की माझा भाऊ माझी जमीन घेतोय. आता वकील साहेब तुम्ही काही पण करा, परंतु मला माझी जमीन मिळवून द्या. तेव्हा जोशी म्हणतो, ठीक आहे, वडिलोपार्जित जमीन आहे ना, मिळेल हो तुम्हाला. तेवढ्यातच अर्जुन आणि सिद्धेश हे दोघेही नेमके तेथेच येतात. मग आता प्रशांत त्याच्या जमिनीबद्दल सगळं काही सांगत असतो. त्यावेळी जोशी मात्र कान टवकारून ते ऐकत असतो. अर्जुन आता जोशीला ऐकू जाईल ना त्या बाजूच्याच टेबलवर आता बसलेला असतो. त्यानंतर अर्जुन आणि सिद्धेश हे दोघेही एकमेकांना इशारा करतात. अर्जुन आता जोशीला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणतो, ते काय आहे ना, माझी प्रॉपर्टी इलिगल आहे आणि त्याचबरोबर तेथे एखादा मॉल किंवा एखादं रेस्टॉरंटसुद्धा होऊ शकतं, मग ठेवून तरी काय करायची अशा इलिगल प्रॉपर्टीचं, असं म्हणून अर्जुन सिद्धेशला सांगतो. तर कान टवकारून जोशी लगेच सगळं अर्जुनचं बोलणं ऐकू लागतो. तेव्हा आता अर्जुन हा सिद्धेशला म्हणतो, तुम्ही एक काम करा, तुम्ही एक कस्टमर आणा, चालेल ना? तेव्हा सिद्धेश म्हणतो, हो चालेल. मग अर्जुन आता जोशीकडे पाहूनच म्हणतो, तुम्हाला तुमचं कमिशन नक्कीच मिळेल. तेव्हा सिद्धेश म्हणतो, पण इलिगल प्रॉपर्टी आहे, विकायला गेलो तर जोखमीचं काम आहे, खोटे पेपर सुद्धा बनवावे लागतील. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, मी ॲडव्होकेट आहे,
हो, मला माहीत आहे मला खोटे पेपर बनवावे लागतील. पेपर्स तर मी बनवेलच, त्याचं टेन्शन तुम्ही अजिबात घेऊ नका. तुम्ही फक्त एक तगडा कस्टमर आणा. त्याच वेळी आता सिद्धेश म्हणतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, हे पहा ते काम तुम्ही माझ्यावर सोपवा. तेव्हा आता जोशी मात्र अर्जुनकडे पाहू लागतो. जोशीच्या डोक्यातच मुंग्या येतात, कारण अर्जुन सुद्धा असे व्यवहार करतो हे त्याला माहीतच नसतं. त्याच वेळी जोशी आता मनातच विचार करतो, अर्जुन सुभेदारची इलिगल प्रॉपर्टी. आता अर्जुनला अडकवण्याचा चांगला चान्स हातात आलाय. आता हा चान्स काही मी सोडणार नाही, असा जोशी मनातच विचार करतो. तेव्हा जोशी म्हणतो, बरं मला तुमची केस कळाली आहे प्रशांत, मी तुम्हाला नंतर फोन करतो आणि मला अर्जंट एक फोन करायचा आहे, असं म्हणून तो जरा बाजूला जातो. तेव्हा प्रशांत सिद्धेश एकमेकांना थम्सअप करतात. तेव्हा अर्जुन मात्र त्याच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो, जोशी हा तुझ्यासाठीच ट्रॅप होता आणि तू बरोबर सापडला. तेव्हा जोशी बाहेर जाऊन लगेच आता महिपतला कॉल करतो आणि धमाकेदार बातमी मिळाल्याचं सांगतो. तेव्हा ये जोशा, तुझी धमाकेदार बातमी म्हणजे आपटी बारपेक्षा मोठी नसणार, असं म्हणतो. तेव्हा आता जोशी म्हणतो की अर्जुन सुभेदारकडे इलिगल प्रॉपर्टी आहे आणि तो ती विकणार आहे. मॉल किंवा रेस्टॉरंट होईल एवढी मोठी प्रॉपर्टी आहे आणि त्यासाठी खोटे पेपरवर्क तो तयार करणार आहे. तेव्हा ही खूप मोठी बातमी होऊ शकते, असं आता महिपतला जोशी सांगतो. तेव्हा महिपत म्हणतो, ते मला माहीत आहे, तू कुठे आहे ना तिथला पत्ता मला पाठव, म्हणजे मी बघतो काय करायचं. तेव्हा ठीक आहे असं आता जोशी म्हणतो. इकडे अर्जुन सिद्धेशला सांगतो, तुझं काम आता सुरू होतंय. जोशी तितक्यातच तेथे येतो. अर्जुन म्हणतो, हे बघा कस्टमर आला तर शोधून ठेवा, तोपर्यंत मी पेपर बनवतो. तेव्हा जोशी हे सगळं मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन बरोबर आता सिद्धेशच्या मदतीने महिपत आणि जोशीसाठी खूप मोठा ट्रॅप लावून तेथे व्हॉइस रेकॉर्डर ठेवून आता महिपत आणि त्याचबरोबर जोशीचं सगळं बोलणं त्यामध्ये रेकॉर्ड करून घेतो आणि त्यानंतर तोच पुरावा घेऊन तो मधुभाऊंकडे जातो. तर मधुभाऊंना समजतं की हा जोशी खोटा वकील आहे आणि मला अटक किंवा फाशीची शिक्षा कशी होईल हाच त्याचा हेतू आहे. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.